पहाटेचे 5 वाजले होते आणि स्वामींचे नाव घेतले आणि 2 दिवसाच्या प्रवासासाठी सुरुवात केली. तर आम्ही सगळे निघालो होतो. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी छान अशी प्रवासाला सुरुवात केली. बाहेर छान असा पाऊस पडून गेला होता. काही वेळ गेल्यानंतर आम्ही छान असं निसर्गाच्या सानिध्यात बसून जेवण केलं आणि त्यानंतर आम्ही पुन्हा प्रवासाला निघालो. प्रवास थोडा पुढे गेल्यानंतर आम्ही पोहोचलो आई तुळजाभवानी येथे. मंदिराच्या परिसरात जाताच प्रवासाचा सगळा शीण हलका झाल्यासारखा वाटत होता. त्यानंतर आम्ही मंदिरात लाईन लावून दर्शन घेतलं. आई तुळजानी भवानी मातेचे रूप पाहून मन अगदी प्रसन्न होऊन गेले होतं. रात्र झाल्यामुळे मंदिर खूप छान असं लाइटिंगने सजवलं होतं. त्यानंतर आम्ही निघालो अक्कलकोट श्री स्वामी समर्थ यांच्या दर्शनासाठी. यात्री निवासमध्ये बॅग ठेवून आम्ही गेलो अन्नछत्रालयात महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी. लाभ घेऊन त्याच्यानंतर आम्ही गेलो वटवृक्ष श्री स्वामी समर्थ यांचं दर्शन घ्यायला. दर्शन झाल्यावर आम्ही गेलो आराम करायला. श्री स्वामी समर्थ.